नमस्कार. आबू काकाच का? आपण प्रत्येक जण आयुष्याचं चित्र रंगवत असतो. एखाद्याची रंगसंगती सुरेख साधते, तर एखाद्याचं काळं पांढरं चित्र अर्धवटच राहून जातं. हे रंगकाम जरी एकट्याचंच असलं तरी एक अविभाज्य असा सखा असतोच प्रत्येकाच्या बरोबर सोबतीला. काळा कभिन्न काल सर्प जवळपास असतो. तो कधीतरी आपल्यापर्यंत पोचणारच असतो, पण कधी ते आपल्यालाच काय, त्याला स्वतःलाही माहीत नसतं. मृत्यूचा उत्सव चाललेला असतो. एक अनिवार्य हाक ह्या सर्व गदारोळातून कधी ना कधी आपल्यापर्यंत, सख्यापर्यंत पोचणारच असते. कुणाकडे आधी तर कुणाकडे नंतर. आज आपण ऐकणार आहोत चिं. खानोलकर यांची कथा हाक. त्यांच्या सनई ह्या कथासंग्रहामध्ये तिचा समावेश केलेला आहे. ऐकूया हाक. आबू काका आराम खुर्चीत पुस्तक वाचित पडले होते. माडीवरचा तो ऐस पैस दिवाणखाना आबू काका इतका स्तब्ध होता. वारा घुमत होता. पानांच्या सरी कोसळत होत्या. बंद खिडक्यांच्या काचातून बाहेरच्या अंगणापलीकडच्या आंब्या फणसांच्या फांद्या फक्त हलताना दिसत होत्या. आबू काका पेंटिंगवरचा एक बडा ग्रंथ वाचण्यात हरवले होते. दिवाणखान्याच्या अगदी मधोमध त्यांची आरामखुर्ची होती. भिंतीवर मोठी मोठी चित्रं टांगलेली होती. आबू काका मधूनच एखाद्या चित्राकडे पाहत, डोळे बारीक करून पाहत आणि मग परत पुस्तकात डोळे खुपशीत. दिवाणखान्यात दुपारनंतरचा उजेड थोडासा हेलकावत होता. काचांच्या तावदानावर फटकन एखादं पान येऊन बसे. दुरून कुठून तरी आल्यासारखा घो असा आवाज ऐकायला येई, पण आबू काकांना त्याचं भान नव्हतं. आबू काकांना आपण काढलेल्या चित्रांबद्दलची अतृप्ती नेहमीप्रमाणेच आताही वाटू लागली. त्यांचा चेहरा व्याकुळ झाला. त्यांनी पुस्तक मिटलं. रंग हा एक मूलभूत घटक आहे. चित्र हा त्याचा विषय नव्हे. चित्र हा एक आभास आहे. रंग सूर्यासारखा स्वयंभू आहे. चित्रातले रंग हे मुळी रंग नव्हेतच. आबू काका मन मोडल्यासारखे उठून उभे राहिले. भिंतीवरचं प्रत्येक चित्र बारकाईने न्याहाळू लागले. त्यांना प्रत्येक चित्र खोटं वाटू लागलं. स्वतःची चित्र निरर्थक वाटू लागली. ते त्या मिटून ठेवलेल्या पुस्तकाकडे करुणपणे पाहात आणि मग परत चित्र न्याहाळीत. सतत 30-40 वर्ष तपश्चर्येसारखी या कलेची साधना करूनही शेवटी हाती काहीच आलं नाही. उलट फार क्षुल्लक, निरर्थक, खोटी अशी चित्र आपण रेखाटली. आबू काका लटपटल्यासारखे जाऊन आराम खुर्चीत बसले. समोरचं पुस्तक त्यांनी आणखीन दूर लोटून ठेवलं. सख्या, त्यांनी गड्याला हाक दिली. सख्या वर आला. कुठून तरी खूप चालून आल्यासारखा तो दिसत होता. संपूर्ण पिकून गेलेला तो म्हातारा आबू काकांसमोर उभा राहिला. सख्या जणू पांढऱ्या रंगाने घडवल्यासारखा दिसत होता. त्याचे डोईवरचे केस, भुवया, पापण्या, मिशा, अंगावरचे केस सगळ्याचा कापूस होऊन गेला होता. म्हातारपणा असा धुतलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रासारखा लपेटून घेतल्यासारखा सख्या दिसत होता. आबू काका त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. काय धनी? सख्या नम्रपणे विचारित होता. आबू काकांचं तोंड साफ पडलेलं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनात अनेक शंका आल्या. मुंबईची सगळी माणसं खुशाल आहेत ना? पण आबू काकांना आज 15-20 दिवसात कुणाचंच पत्र आलेलं नाही. पत्र तर आपणच आणून देतो.
आबू काका घरचं पत्र असलं तर आपल्याला वाचूनही दाखवतात. आपली म्हातारी धनी इस्पितळात आज अनेक वर्ष पडून आहे. तिची तर आबू काकांना आठवण आली नसावी ना? काही समजत नाही. त्यांना तिची कधीच आठवण येत नाही का? कधी विचारलं तर सांगतात, आहे मुलांबरोबर, माझ्याहून तेच तिची अधिक काळजी घेतील. कॅन्सर झालेलं माणूस, काळजी तरी किती करायची? सख्याला नक्कीच वाटू लागलं की त्यांनी दारू घेतलेली असावी. त्याने खोल श्वास ओढून कुठे दर्प येतो का ते पाहिलं. अंदाज घेतला पण नाही. आपण या घरात असताना आबू काका दारू पिणार नाहीत, ते भितात. आपण त्यांना बजावून ठेवलंय, दारू घेतली तर सख्या राहणार नाही या वाड्यात. निदान अशी भर दिवसा तरी ते घेणार नाहीत. सख्याला काही ठरवता येईना. तो फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत समोर उभा राहिला. आबू काका सख्याकडे पाहत राहिले होते. त्याचा पांढरेपणा त्यांना मोठाच पक्व वाटत होता. सख्यावर त्यांचा जीव होता आणि त्याचा पांढरेपणा हा तर त्यांच्या चिंतनाचा विषय होता. असा सहज पिकून सगळं आयुष्य पचवून उभा राहिलेला हा भोळा जीव, ह्याला चित्रात बसवणं शक्य तरी आहे का? ते चित्र एखाद्या झाडासारखं सहज रुजावं लागेल. त्यांनी डाव्या हाताच्या नुसत्या कोऱ्या कापड ताणलेल्या चौकटीकडे पाहिलं. सख्याचं चित्र कधीतरी काढायचं, पण अजून वेळ आलेली नाही. या पांढऱ्या रंगाला हात घालणं दिसतं तेवढं सोपं नाही आहे. सख्याने ओळखलं. तसं काही विशेष काम नसावं. धनी केव्हाही बोलवतात, प्रत्येक वेळी काही काम असतंच असं नाही. विशेषतः ते असे पाहत राहिले की सख्या समजे उगीचच काहीच काम नव्हतं. धनी, सख्याने खिडकी उघडून टाकली. केवढा वारा गेला माहिती तरी आहे का? वारा? आबू काकांनी पटकन विचारलं. हो तर, मोठा वारा गेला. खाली खळ्यात पहा, पाचोळ्याने भरून गेलंय खळं. मघापासून खाली उभा होतो, घरातूनच पाहत होतो. पिकली पानं पावसासारखी कोसळत होती. सख्याचे शब्द थोडे भरून आल्यासारखे वाटले. पिकली पानं पावसासारखी कोसळत होती. सख्या स्वतःशीच बोलल्यासारखा आबू काकांना म्हणाला होता. आबू काकांना ते शब्द अगदी फार जवळून, अगदी ओले चिंब होऊन ऐकायला आले. सख्या खाकरला. घसा नेहमीप्रमाणे मोकळा करून विठ्ठल विठ्ठल म्हणाला. त्याच्या सर्वांगावरून हलकेच हात फिरवावंसं त्यांना वाटलं. म्हातारा अगदी सहज स्वच्छ पांढरा होऊन गेलाय. हा सहजच फार मोठं आयुष्य चालून आला. आता कापसाच्या फुललेल्या बोंडासारखा एक आनंदही हा अनुभवीत असावा. पण हा बोलताना मध्येच असा भारावला का? अंगावर हा शुद्ध पांढरा रंग घेऊन वावरतोयस भेट्या, भाग्यवान आहेस, आणि हे तुला माहीतही नाही. आबू काकाकडे पाठ करून सख्या माडीचा जिना उतरत होता. आयुष्य वाया चाललंय. हरीच्या नामस्मरणात लीन होता येत नाही. पालापाचोळा खळ्यात खूप साचलाय, त्यातलेच आपण असेच गळून पडणार का? सख्या विठ्ठल 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 म्हणत खाली आला. जिन्याखाली जाऊन बसला. त्याने गोमुखी घेतली. माळ ओढीत तो विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिला. दार बंद होतं. अंगण पिक्या पानांनी भरून गेलं होतं. सख्याचे डोळे मिटत होते. आबू काका खिडकीकडे आले. त्यांना काचेतून दिसलं बागेतल्या आंब्या फणसांच्या गर्द झाडी पल्ल्याच्या मोकळ्या मळ्यांवरून पांढऱ्या फेक करकोचांचे थवेच्या थवे भरारत होते. वाऱ्यासारखे लोटले होते. पांढरे थवे भरून भरून लहरत होते. आकाश स्वच्छ निळं होऊन गेलं होतं. ऊनं किंचितशी मंद झाली होती. आबू काकांनी
खिडकीची तावदानं उघडली. मान थोडी पुढे झुकवून ते पाहू लागले. पांढरा रंग हलतच नव्हता. तो जोराने वाहत होता. थव्यांवर थवे येत होते. पक्षी कुठले आणि त्यांचे थवे कुठले हे ओळखू येत नव्हतं. फार प्राचीन काळापासून हाच पांढरा रंग अस्तित्वात आहे. याहून दुसरा पांढरा रंग असणेच अशक्य. त्याचं दर्शनही हे पहिल्यांदाच होत असावं. हे चित्र नव्हे, हा आभास नव्हे, हा रंग आहे. पांढरा पांढरा. अबू काकांचे डोळे तृप्त होत होते. थोडक्याच अंतरावर एक फार मोठा अनुभव आपल्या शुद्ध स्वरूपात साकार झालेला आहे. आपण एकट्याने पाहत आहोत. छे, एकट्याने पाहायचं नसतं हे. त्यांनी सख्याला हाक मारली. सख्या, सख्या. सख्या जिन्याखाली बसला होता. गोमुखीत हात घालून मणी ओढीत होता. एक एक मणी चिमटीतून गोमुखीत सुटत होता. सख्या पुटपुटत होता. विठ्ठल 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 विठ्ठल. शेजारी पाण्याने भरलेला घडा होता. घड्यावर पितळेचा तांब्या होता. कांबळीची वळकटी होती. गुडगुडी होती आणि खोली लांब रुंद नुसती रिकामीच पसरली होती. दार बंद होतं आणि अगदी खालच्या पावठाणावर एक काळा नाग पडून होता. सुस्तपणे, अजीर्ण झाल्यासारखा. गळ्याकडचा भाग हलत होता. काळा नाग पाण्यात काळोख मिसळल्यासारखा चमकत होता. सख्याच्या कानावर हाका येत होत्या. तो उठू पाहत होता, पण त्याला उठावंसं वाटत नव्हतं. धन्याच्या हाका या अशाच असायच्या. काम असतंच असं नाही. सख्या बसून राहिला. पुटपुटत राहिला. माळ ओढीत राहिला. डोळे मिटत राहिला. अबू काकांना गंमत वाटत होती. पांढऱ्या रंगाची गडबड उडाली होती. पांढरा रंग भिरभिरत होता, कोसळत होता, वर चढत होता, पसरत होता, झेप घेत होता. हाच तो. अगदी अगदी हाच. अगदी जिवंत, थोडा अधिक जिवंत. पांढरा रंग कमी कुठे नाहीच. सगळीकडे भरलेला सारखेपणा. याला आधी अंत काही नाहीच का? पांढरा रंग कुणी पाहिलाय? मी पाहतोय. त्याचा जडपणा, त्याचा आकार, त्याचा हलकेपणा, त्याचा रंग गंध माझ्या नसा नसातून वाहतोय नुसता. पांढऱ्या रंगाचा पाऊस पडतोय. पांढऱ्या रंगाचा हिवाळा होतोय. पांढऱ्या रंगाचा उन्हाळा होतोय. पांढऱ्या रंगाची सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, सगळं काही पांढऱ्या रंगाचं होऊन राहिलंय. पांढऱ्या रंगाचा वारा घुमतो हे. सख्या, सख्या. अबू काकांनी दाद मागितली. खालून ओ आली नाही. ते थोडेसे निरुत्साहाने मागे सरकले. पण खाली जाऊन सख्याला शोधून आणण्या इतकी सवड त्यांना नव्हती. पांढरे थवे संपून गेले असते. मैफलीतून उठून जाणं अयोग्य होतं आणि मैफलीला तर पांढरा रंग चढला होता. त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यांनीच काढलेली, भिंतीवर लटकलेली चित्र त्यांना एकदम क्षुल्लक झाडांच्या साली सोलून भिंतीवर लावल्यासारखी दिसली. स्वतःच्या या दुबळेपणाची त्यांना नेहमीप्रमाणेच खंत वाटली. एकाही चित्रात हा तीर्थासारखा पांढरेपणा नव्हता. सगळेच रंग आभासासारखे, चित्रातून शेण शिंतोडा केल्यासारखे दिसू लागले. त्यांनी भरल्या डोळ्यांनी पुन्हा मान फिरवली. थव्यांची भरतीच आली होती. पांढऱ्या रंगाला किती तऱ्हांनी पसरत राहायचं हे कळत नव्हतं आणि दाटलेल्या डोळ्यांनी कसं आणि किती पाहायचं ते अबू काकांना कळत नव्हतं. त्यांना शेकडो मैलांवर इस्पितळात कॅन्सरने कणत पडलेल्या आपल्या पत्नीची एकाएकी आठवण झाली. त्यांनी मान झटकली.
समोरचा पांढरा समुद्र त्यांना कसलंही किलमिश मनात मिसळू न देता पाहायचा होता. पण मन ठिकठिकाणी गाठी देत होतं, नकार देत होतं. आणि आबू काका सगळ्या जखमा हट्टीपणाने सोसून समोरचा उत्सव पाहत होते. एखादा पक्षी इकडेही यावा, त्याच्या पाठीवरून कुंचला फिरवावा. आपल्या कुंचल्याची आठवण होताच आबू काका पुन्हा थबकले. आपला कुंचला या पांढऱ्या रंगाला नुसता लावायचा म्हटलं तरी आपले हात तुटून पडतील. हा रंग प्रचंड आहे, एखाद्या पर्वतासारखा प्रचंड. आणि या पांढऱ्या रंगाचं वादळ नुसतं पाहणंही आपल्याला कठीण होतंय. छे छे छे, दुसरा कोणीतरी इथे उभा राहायला हवा, दुसरा कोणीतरी हवा. त्यांनी हाक दिली, सख्या सख्या. आबू काकांचा जीव वठून गेलेल्या झाडाच्या टक्षीवरील फिक्कट होऊन गेलेल्या पानांच्या एखाद्या पुंजक्यासारखा हलत राहिला. समोरचा पांढरा रंग फक्त वर वर चढत आजूबाजूला पसरत राहिला होता. सख्या. आबू काका तळमळून हाक देत होते. सख्या जिन्याखाली पापण्या मिटून राहिला होता. पांढऱ्या कापसात थोडी हालचाल झाली, पण परत भुवया स्थिरावल्या. गोमुखीतला हात एक एक रुद्राक्षमणी खाली सोडत होता. शिल्लक राहिलेलं सख्याचं आयुष्य थेंबा थेंबाने ठिपकत राहिलं होतं. छोट्याशा गोमुखीत सख्याचा हात अडकला होता. रुद्राक्ष मण्यांचा स्पर्श सख्याला खूप खडबडीत लागत होता. खडकाळ प्रदेशातून वारी चालली होती. सख्या पुटपुटत होता, विठ्ठल 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 विठ्ठल. जिन्याखालचा कोंदट काळोख विसरत चालला होता. पाण्याने भरलेल्या घड्यावरच्या पितळी तांब्याचे काठ लुकलुकत होते. बंद दरवाजावरचा काळा प्राणी थोडीशी हालचाल करत होता. शेपटी हलत होती. खालच्या पावठाणावरचं तोंड वरच्या मधल्या पावठाणाच्या कडेशी पोचलं होतं. एवढा वेळ त्याला दिशा सापडली नव्हती. आताही ती सापडली होती असं नव्हे, पण नागाने तोंड फिरवलं होतं, थोडंसं वर उचललं होतं. तोंडाची फडास झाली नव्हती. पाचोळ्याने भरलेल्या अंगणातली पिवळसर स्तब्धता तशीच पसरली होती. पलीकडची दाटीवाटीची बागही स्तब्ध होती. त्यातला हिरवटपणा मंदावत होता. उन्हाचे पट्टे मऊ पडत होते. अंगणाच्या मेरेकडच्या जाईजुईच्या मांडवातल्या कळ्या टप्पोर झाल्या होत्या. आबू काका खिडकीत उभे होते. पांढरे थवे थोडे कमी झाले होते. त्यातला पांढरेपणाही सैल पडत होता. आणखीन कसला तरी रंग सूक्ष्म छटांसारखा त्यात मिसळू पाहत होता. कर्कोचांची गतीही मंदावली होती. धीमेपणा आला होता. आबू काका जड झाल्यासारखे उभे होते. 60 वर्षांच्या आयुष्याच्या छपरावरून पांढऱ्या रंगाच्या मुसळधार सरी कोसळल्या, पण अंगावर त्याचा कुठे थेंब सुद्धा पडला नाही. छपराखाली उभं राहून त्यांनी एकट्याने एवढं वादळ झालेलं पाहिलं, पण त्यांनी दिलेल्या हाका कुणालाच ऐकू गेल्या नाही. ते थकून उभे होते. हाका मारण्यातला उत्साह संपून गेला होता. पांढरे पक्षीही जड जड होऊन उडू लागले. मगाशी त्यांच्या पंखाखाली हवाच लुळी पडत होती. आता पांढरा रंग सरत चालला आणि नुसते पक्षी मागे रेंगाळू लागले. पंख नीट फडफडत नव्हते. उडण्याच्या केवळ सवयीने ते उडत होते, एवढंच. आबू काका सुन्न होत होते. हाती काही सापडलं नसल्यासारखं कडवट तोंड करून पाहत होते. पांढरा रंग उत्सव करून गेला. आबू काका कडेशी जाऊन मागे आल्यासारखे बापुडवाणे होऊन गेले. बागे पलीकडच्या मळ्यातही पिवळसर जडपणा भरत होता. त्या पलीकडच्या डोंगराच्या उतारावरच्या माडांच्या बागांपुढची छपरं मांडून ठेवल्यासारखी दिसत होती. संध्याकाळ पुढे सरकत होती.
अबू काका मागे फिरले. पुस्तकांच्या कपाटांच्या काचा दुरून पाहत असल्यासारख्या लकाकत होत्या. टेबलं, खुर्च्या, चित्र, भिंती, खिडक्या थोड्या थोड्या संकोचल्यासारख्या झाल्या होत्या. अबू काका प्रत्येक चित्रापुढे जाऊन उभे राहत, रंगावरून बोटं फिरवीत, मान झटकून पुढे होत. एका चित्रात नुकतंच वाळवंटात पडलेले खडक होते. अबू काकांना दाखवायचे होते. समुद्रातून उठून येऊन इकडे वाळवंटात हे खडक पडलेत. लाटांच्या खुणा खडकांवर दाखवायच्या होत्या. समुद्राची आठवण चितारायची होती, पण त्यांच्या दृष्टीने त्यांना ते साधलं नव्हतं. कुंचल्याने एवढी मोठी पोकळी उचलून चित्रात भरली नव्हती. अबू काकांना नेहमीच ते साधे खडक वाटत. आता मात्र यावेळी त्यांना ते खडकही वाटत नव्हते. उगाच वाळूवर कसली तरी आभासासारखी सावली पडली होती झालं. त्यांना एकदम फार एकाकी वाटू लागलं. त्यांनी दचकून सभोवताली पाहिलं. इस्पितळात अनसुया पडू नये, नुसती कणत पडले. त्यांना मघासारखीच आठवण आली. डोळ्यांच्या खूप आत आत ओल दाटून येऊ लागली. त्यांनी हाक मारली, सख्या सख्या. ते परत जाऊन खिडकीकडे उभे राहिले. त्यांना मनापासून वाटू लागलं कुणीतरी यावं, पाहुणा म्हणून तरी, पण यावं. सख्या कुठे गेला? बाहेर गेला असावा. एवढ्या हाका ऐकून यायचा राहिला नसता. कर्कोचांचे थवे जवळजवळ अदृश्य झाले होते. आता चार पाच पाखरं येत, वाटोळी फिरत आणि रेंगाळल्यासारखं करून निघून जात. उत्कट पांढरेपणा झाकुळून गेला होता. पांढऱ्या पाखरात काळी करडीही पाखरं मिसळली होती. अबू काका परत पाहू लागले होते. विषण्णताही आवडू लागली होती. सोबत करत होती. मळ्यावरून गावातली सनई ऐकू येत होती. स्वरांची लांबण लागे. सूर थरथरत. अबू काका ऐकत होते. मघाचा मनावरच्या पांढऱ्या रंगाचा ठसा त्या स्वरांबरोबर हेलकावत होता. त्याने आपोआप हाक दिली, सख्या. सख्या जिन्याखाली एक एक मणी सरकवत होता. डोळे झाकून बसला होता. जिन्यापुढची खोली संध्याकाळच्या अस्पष्ट छायाप्रकाशात उगाचच खूप मोठी आणि रिकामी झाली होती. जिन्याखाली सख्या पाण्यात बुडबुड करून तळावणाऱ्या घड्यासारखा ईश्वर चिंतनात बुडत होता. मण्यांचा स्पर्श आता तेवढा राठ होत नव्हता. सख्याच्या पिक्क्या मुद्रेवर किंचितशी तृप्तीही आली होती. सख्या जणू काय पंढरीच्या वारकऱ्यांबरोबर चालत होता. पालखीभोवती फेर धरून वारी नाचत होता. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा विठोबा रखुमाय, विठोबा. सख्याचे ओठ सारखे हलत होते. बंद दाराबाहेरचा नाग वरच्या पावठाणावर दाराकडे तोंड करून फडा काढून बसला होता. टक टक मान हलवीत होता. बिटबिट पाहत होता. कानोसा घेत होता. अबू काकांच्या हाकेवर त्याने मान वर उचलली. सुप्त फडा टचकन फुलून आली. अंग थोडं फुगून काळा रंग तटतटला होता. तेलातून आल्यासारखा चमकत होता. सुपा एवढं वेटोळं घालून अगदी वरच्या पावठाणावर देणेकऱ्यासारखा बसला होता. खळ्याच्या मेरेकडचा जाईजुईचा मांडव फुलांची साय धरल्यासारखा दिसत होता. धरवळत होता. मांडवापलीकडे एक सावळी शेलाटी मुलगी उभी होती. तिचा उभट तरतरी चेहरा भेदरलेला दिसत होता. मांडवावरची जाईजुई खुडण्यासाठी ती हलकेच आली होती. पण दारावर काळा नाग रखवालदारासारखा ठाण मांडून बसला होता. तिने पाहिला तेव्हा ती उभीच राहिली. त्याच्याकडे पाहत राहिली. थोडीही हल्ली असती तर जणू काय तो काळा नाग मागे वळला असता. जिवणीवर करंगळी ठेवून ती उभी राहिली होती. मागे वळायलाही घाबरत होती.
आबू काकांना ती अस्पष्टशी दिसली. एक असा भीतीने गोठलेला, आत ओढलेला चेहरा मांडवामागे दिसला. आबू काका पाहत राहिले. त्यांना कुणी माणूस उभं असल्यासारखं वाटेनाच. कुणी चित्रातला चेहरा नेहमीसारखा दृष्टीसमोर गोळा होऊन आलाय. रंग घ्यावेत, कुंचला आपोआप रेखाटन करू लागेल. कोण असेल ही? कधी कुठे भेटली होती का? की कुणीतरी पूर्वजन्मातील एखादी सहचरी? की अनेक अपुऱ्या दुबळ्या चित्रांमागची आपलीच असहायता? आबू काकांना खिडकी गार लागली. त्यांनी मांडवाकडे पाहिलं. ती मुलगी पाठमोरी वळली होती. आबू काकांना वाटलं, तो नुसताच चेहरा नाही, हा भास नव्हे, ही पाठमोरी चालते, दबकत दबकत सावल्यातून माघारी जाते. हे हाडामासाचं माणूस होतं. कशाला आली होती? तिला काही हवं होतं का? त्यांनी हाक मारली, सख्या, सख्या. पण ती मुलगी दूर गेली होती, अदृश्य झाली होती. माणूसही नीटसं कळत नाही आपल्याला. माणूसही भास वाटतं. आबू काकांचं मन अगदी फुटून गेलं. त्यांचे डोळेच भरून आले. त्यांनी मागे वळून पाहिलं. सगळा दिवाणखाना तुडुंब भरून गेला होता. अगदी पुसून टाकल्यासारखा झाला होता. घरदार उद्ध्वस्त होऊन कुठल्या तरी कोपऱ्यात उभं असल्यासारखं आबू काका हाक मारू लागले, दिवा, दिवा, सख्या, सख्या, दिवा लाव, दिवा लाव सख्या. त्यांना अशा स्थितीत भोवतालच्या गडद काळोखाबद्दल जवळीक वाटत होती. हाही एक रंग आहे. आणि तरीही ते पुटपुटत होते, सख्या. सख्या बसलेलाच होता. त्याला काही ऐकू येत नव्हतं. आज खूप दिवसांनी तो नामस्मरण करता करता घनघोर अशा एकांतात शिरला होता. सगळे दरवाजे उघडीत उघडीत गाभाऱ्याच्या अगदी जवळ येऊन ठाकला होता. पांडुरंगाची काळी भोर कटेवर हात घेतलेली मूर्ती दिसत होती. पण अजून समयांची झळाळी खूप मंद मंद वाटत होती. जणू त्या तेवल्याच नव्हत्या. पण पांडुरंगाच्या अंगांगातून काळा रंग तुडुंब भरला होता. तोच चमकत होता. सख्याचा देह फक्त आता बसलेला होता. गोमुखीतला हात मणी ओढत नव्हता. ओठांची पुटपुट थांबली होती. सख्या देह जिन्याखाली ठेवून लांबच्या पल्ल्यावर पोचला होता. हरिस्मरणात सर्व काही विसरला होता. बंद दारावरचा काळा नाग फडा आवळून वेटोळं सोडून रेलिंगातून हळूहळू आत सरपटला होता. त्याची शेपटीही दिसेनाशी झाली. मांडवा आडची सावळी मुलगी हलकेच मागे पाऊल घेऊन पाठमोरी वळली. मागे न पाहताच दबकत दबकत निघून गेली. मांडवावरच्या जाईजुई पानापानांवर लाह्या टाकल्यासारख्या फुलल्या होत्या. काळा नाग दाराआडच्या काळोख्या खोलीत वळचणीशी अंग चोरून राहिला होता. काळोखात उतू गेलेल्या पाण्याच्या वळंगासारखा तो चमकत होता. सख्याच्या मिटलेल्या डोळ्यापुढचा गाभारा अजूनही स्तब्ध होता. आबू काका खिडकीपाशीच सख्याला हाका देऊन देऊन थकल्यासारखे उभे होते. त्यांची खात्री होऊन चुकली की सख्या घरात नाही, कुठेतरी बाहेर गेलाय. नाहीतर असा गप्प राहिला नसता. आबू काकांना एकदम एकटं एकटं असल्याची जाणीव झाली. एवढ्या काळोखाने गिळून टाकलेल्या घरात आपण फक्त एकटे आहोत. आजूबाजूला कोणी नाही. त्यांना खूप मोठ्याने सख्याला हाक मारावीशी वाटली. पण ते खिडकीकडेच बाहेर पाहत उभे राहिले. बाहेरचं सारं वातावरण गार गार झालं होतं. पोलादा इतकं गार. काळोखावर टिचकी दिली असती तर तोही पोलादासारखाच वाजला असता. खूप दिवसात आबू काकांनी इतका दाट काळा कंच काळोख मुद्दामून पाहिला नव्हताच. काळा रंग असा असतो, अगदी थेट असा.
त्यातून या काळोखातून दिसतं तसंच तितकंच पलीकडचं दिसतं, शुद्ध काळा रंग. त्याला दुसऱ्या कसल्याही शक्यता नाही. पांढऱ्याच्या उलट काळा रंग. अशा रंगांनी कसलंही चित्र काढणं हा गुन्हा आहे मुळी. हे रंग आहेत तसेच पाहावेत. आबू काका विचारात बुडता बुडता झोप लागल्यासारखे काळोखात मग्न झाले. मघापासून काळोखात शिरलेला घट्टपणा हलके हलके वितळू लागला. त्यांना काळोखातून अंगणापलीकडच्या आंब्या फणसाची झाडं दिसू लागली. झाडातला हिरवेपणा, झाडांचा शाखा विस्तार, झाडांचा स्तब्धपणा, काळ्या रंगाचं सगळं होऊन गेलं होतं. पांढऱ्या फेक पक्ष्यांचे थवे तर इतके आले. त्याचं कारण हेच, काळ्या रंगाची शुद्ध लय आपण पाहिली. हा त्याचा विस्तार. एकच एक, सगळीकडे दाटून राहिलेला फक्त काळा रंग. अगदी ताज्या झऱ्याच्या पाण्या इतका निर्मळ काळा रंग पिऊन तृप्त व्हावं. टवटवीत टपोरी सफरचंद कापून पांढऱ्या बशीत ठेवावीत आणि एक एक फोड खाऊन वर हा काळा रंग प्यावा. आबू काकांना रंगांचा साक्षात्कार होत होता, आनंद होत होता. काळ्या रंगाचा आनंद. त्यांना मनापासून वाटलं कुणाला तरी बोलवावं, सगळं समजावून सांगावं. आयुष्यभर एखाद्या गंभीर रागासारखी रंगांची आळवणी केली. आज घडी घडी त्याला फळ येताना दिसतंय. पण कुणीतरी साक्षी हवा आहे. जीवाभावाचा मित्र. सख्या. त्यांच्या तोंडातून आपोआप शब्द गेले. त्यांना खिडकीतून दाखवायचं होतं. बघ सख्या, काळा रंग पाहिलायस कधी? पाहून घे. हा चिकटला तर चामडी सोलली तरी धुवून निघणार नाही. त्यांना सांगायचं होतं दुसऱ्या माणसाला. समोरच्या बागेतून वाऱ्याची एक झुळूक आली. आबू काकांचं अंग शिरशिरून गेलं. काळा रंग अंगावर कुणीतरी शिंपडून गेल्यासारखं वाटलं. दुसरी झुळूक आली, तिसरी झुळूक आली. आबू काकांना झाडांची सळसळ ऐकायला आली. काळा रंग पाहुणा म्हणून तर येत नसावा ना? येईलही. काळा रंग हालतोय. त्यातला स्पर्श जागा होतोय. काळ्या रंगाचा पोशाख चाललेला असावा. तो सजून येणार का? पाहुण्यासारखा? म्हातारपणात रंग स्वतः साकारहून येतो का? ये तर ये. त्यांनी टेबलावरची निळसर काचेची बत्ती लावली. सगळा दिवाणखाना मंदपणे उजळून निघाला. सगळी चित्र चमकून उठली. काचेची कपाटं, त्यातले ग्रंथराज, टेबलावरच्या रंगाच्या कुंचलांचा पसारा, मोठी थोरली आराम खुर्ची, सगळ्यावरच निळसर प्रकाशाची लकाकी पसरली. कुणीतरी नुकत्याच प्रेमात पडलेल्या मुग्ध मुलीने सगळ्या वस्तू जणू हळुवारपणे पुसून स्वच्छ केल्या होत्या. आबू काकांनी करंडीतली 5 सफरचंद काढली. स्वच्छ शुभ्र रुमालाने पुसली, टेबलावर ठेवली. सफरचंद नुकतीच खुडून आणल्या इतकी ताजी दिसत होती. आबू काका फळांकडे निरखून पाहत होते. अगदी रसदार फळे होती. पाहुणा खुश होणार होता, अगदी मनापासून हसणार होता. आबू काकांनी मग बाजूच्या कपाटातून 5 चिनी मातीच्या तामसर बशा काढल्या, टेबलावर ठेवल्या. बशाही मंदपणे टकाकू लागल्या. प्रत्येक वस्तूच मुळी एका दूरस्थ स्पर्शाने पटकन जिवंत होऊन राही. एक ताजेपणा येई. आबू काका अगदी प्रसन्नपणे त्या फळांकडे पाहत होते. त्या बशांवरून नजर फिरवित होते. बाजूच्या खुर्चीवरून हात फिरवित होते. मग त्यांनी कपाटातून एक लहानशी सुरई काढली. मद्याची एक बाटली घेतली. टेबलावर दोन्ही वस्तू आल्या. आबू काकांना मेजवानीचा थाट पुरा झाल्यासारखं वाटलं. आता पाहुणा केव्हाही येईल. काळा रंग
जिन्याच्या पायऱ्या चढून येईल कुठल्याही क्षणी. उभट आकाराची काचेची सुरई आणि शेजारची मद्याची बाटली, 5 सफरचंद. बशा. आबू काका थोडे दूर जाऊन उभे राहिले. त्यांना चित्र पुरं झाल्यासारखं अजून वाटत नव्हतं. कुणीतरी पाहुणा यायला हवा आहे. येणार आहे. काळा रंग. मग हे चित्र पूर्ण होईल. आता यावेळी या वस्तूंना फक्त दूरस्थाचा नुसता स्पर्श झाला आहे. काळा रंग आला की या वस्तूही वेगळ्याच फणा काढून उभ्या राहतील. काळ्या रंगाने काठोकाठ भरतील. आबू काका जिन्यापर्यंत जाऊन परत माघारे आले. जरा लांबूनच त्या मांडावळीकडे पाहू लागले. चित्र अपुरं आहे. म्हणजे पाहुणा येणारच. आजवर सगळी चित्र अपुरी राहिलेत. कदाचित हे चित्र पूर्ण होईल. आबू काका खिडकीकडे गेले. वाऱ्याचा एक गार झोत अंगावरून आत गेला. निळी बत्ती थरथरली. निरसर छटा तारेवरच्या कंपासारख्या हालल्या. अंगणात टपाटपा पिंकी पानं गळल्यासारखा आवाज ऐकू यायला लागला. त्यांना सख्याची एकदम आठवण झाली. पायाखालचा घराचा भाग काळोखात असल्याची जाणीव झाली. काळ्या रंगाच्या फडेवर माडी उभी असल्यासारखं वाटलं. माणूस. कुणीतरी एक दुसरा माणूस हवा आहे. तो अगदी सोबत राहायला पाहिजे. आपल्याबरोबर वाट पाहायला दुसरा कोणीतरी हवा आहे. सख्या रे. त्यांनी खिडकीबाहेर डोकावत साद घातली. जिन्याजवळचा सख्याच्या अगदी समोर फडा काढून बसलेला काळा नाग टचकन हल्ला. सख्याची तंद्री गडद झाली होती. गाभाऱ्यातला कटेवर हात ठेवलेला पांडुरंग हसू लागला होता. सख्याही हसत होता. जिनाखालच्या सख्याचा तल्लीन देह रोमांचित झाला होता. पिकलेला देह इथेच टाकून म्हातारा गाभाऱ्यातल्या पांडुरंगाच्या पायांवर तुळशीपत्रासारखा पडायला पाहत होता. पण अजून देहाचं वस्त्र गळून पडलं नव्हतं. देवा. सख्या पुटपुटला. समोरचा कभिन्न काळा नाग फणा टकटक हलवू लागला. खोलीतला गच्च काळोख खूप गार झाला होता. बाहेर वारा सळसळत होता. काळा नाग सळसळाटानेही दचकत होता. समोरच्या खडकासारख्या बसलेल्या सख्याच्या मागे आसरा घ्यायला पाहत होता. पण त्याला जाणीव होत होती. जमिनीतून स्पर्शाने कळत होतं. समोरच्या खडकाची मुळं खूप खोलवर गेली आहेत. ऊन सळसळती मुळं. काळा नाग अडला होता. वेटोळं घालून बसला होता. देवा. विठ्ठला. सफळ झालो. आता हे पाय सोडणार नाही. सख्या पुटपुटला. काळ्या नागाने वेटोळं सोडलं आणि सळसळत थोडा मागे वळला. शेपटीवर उभा राहिल्यासारखा उंचावला. अंग आवळून जमिनीवर अंग घासून वेटोळं घालून राहिला. सख्याचं पुटपुटणं थांबलं होतं. त्याने विठ्ठलाचे पाय धरले होते. काळी मूर्ती सूर्यासारखी प्रकाशत होती. सख्या पाय धरून विनवीत होता. नाही. आता माघारी फिरणं नाही. हे सारं इथेच ठेवा देवा. सारं इथे ठेवा. विठ्ठला. सख्याचं डोकं जमिनीवर टेकलं होतं. त्याने हात दोन्ही गालांपुढे टेकले. स्तब्ध झाला होता. त्याने मध्येच सुस्कारा टाकला तेव्हा काळ्या नागाने वेटोळं सोडलं. तो 2 हात लांबीचा काळा कुट्ट प्राणी पुढे सरकला. सख्याला वळसा घालून जिन्याच्या पहिल्या पायरीपर्यंत आला. कडेकडेने वर सरकू लागला. आबू काका वाट पाहत होते. पाहुणा येणार होता. अगदी यायची वेळ झाली होती की तो येऊन ठेपलाही होता. त्यांना काहीच समजत नव्हतं. सफरचंदाच्या फोडी, मद्याची सुरई,
तयार होती. आबू काका जिन्याकडून मागे आले आणि काळा नाग जिन्यावरून आत आला. भिंतीच्या कडेकडेने सरपटू लागला. आबू काका परत पुन्हा जिन्याकडे आले. उत्कंठा लागली होती. अजून कुणी आल्याची साक्ष मिळत नव्हती. काळा रंग फुगत चालला होता. त्यातून वारा जात होता. बागेतल्या झाडांचा सळसळाट चालला होता. पोशाख चढवून संपला नव्हता. आबू काका खिडकीपाशी आले. नक्षत्रांनी खचलेला आकाश काळ्या रंगाच्या अंतरंगाची एक वेगळीच लय दाखवित होतं. काळा नाग भिंतीकडून पुढे आला. दिवाणखान्याच्या मध्येच असलेल्या आराम खुर्चीखाली वळसे घेत गेला. वेटोळं घालून बसून राहिला. आबू काका परत जिन्याकडे आले. तिथूनच त्यांनी मेजवानीच्या मांडावळीकडे पाहिलं. अगदी साधीच मांडावळ होती. दिसत होती चित्रातल्यासारखी, त्याहून खरी. ते थोडे जवळ गेले. पाठीमागे हात दुमडून उभे राहिले. काळा रंग अंगात भिनत नव्हता. ते त्याच्यापासून खूप दूर राहत होते. निळसर प्रकाश, काळा रंग आणि आबू काका यांच्यातल्या दुराव्यासारखा पसरला होता. आबू काका थकत चालले. त्यांना हाक मारावीशी वाटेना. ते जडपणे जाऊन मेजवानीपाशी बसले. भरलेल्या बशा पाहू लागले. रिकामी सुरई, मद्याने भरलेली बाटली, जवळचीच आराम खुर्ची, त्या खालचा वेटोळे सैल सोडणारा काळा नाग, भिंतीवरची चित्र आणि त्यातलीच एक नुसती कोरी चौकट. तेवढी आबू काकांना आता विसाव्यासारखी वाटली. ते शून्यपणे ते पाहत बसले. सख्याचं पेंटिंग करायचं. कधी जमलं तर त्या पिकल्या पानामागच्या जीवनशक्तीची पाळंमुळं रंगाने हुडकून काढायची. या काळ्या रंगाने पांढऱ्या माणसाचं चित्र काढायचं. चौकट पांढरी स्वच्छ होती. काळ्या नागाने डोकी खुर्चीबाहेर काढली होती. सख्या जिन्याखालून उठला. खूप लांबून आल्यासारखा एक एक पाऊल पुढे टाकू लागला. संपूर्ण पक्व होऊन गेलेल्या फळासारखा तो जड झाला होता. चेहरा इतका शांत झाला होता की वाटत होतं हा माणूस आता काहीच बोलणार नाही. तो जिन्याच्या पायऱ्या चढून वर आला. नेहमीसारखा शेवटच्या पायरीवर थबकला नाही. खाकरून त्याने विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही. तो आबू काकांच्या एखाद्या खूप दिवसांच्या जुन्या बरोबरीच्या मित्रासारखा त्यांच्याजवळ गेला. मला हाका मारित होतास? सख्याने आबू काकांच्या शेजारच्या खुर्चीत बैठक मारली. आबू काका पाहतच राहिले. त्यांचा मित्र आला होता. त्यांना काहीतरी विचारत होता. ते मग जाणारा तोल सावरून नीट बसले. सख्या? हां, काय? सख्या बोल ना. आबू काकांना टेबलावरची मद्याची बाटली लपवून ठेवावीशी वाटली. त्यांनी पटकन हात पुढे केला. त्यांना सख्याच्या मुद्रेत काहीतरी विलक्षण बदल झाल्यासारखा वाटला. पांढऱ्या रंगाच्या गाभ्यात भिजून चिंब झाल्यासारखी सख्याची स्थिर दृष्टी त्यांना पाहणं कठीण जात होतं. ते मद्याची बाटली लपवू पाहत होते. चल सुरुवात कर. सख्याने एक बशी पुढे ओढली. सफरचंदाच्या फोडी तो आवडीने चवीने खाऊ लागला. त्याला कसलाही संकोच, भीती काहीच वाटत नव्हतं. आबू काका बाटली उचलू लागले. सख्या एक एक बशी रिकामी करत होता. ठेव ती. का उचलतोयस? बैस. मी एकट्याने खायचंय का? सख्याने बाटली घेतली, बूच काढलं आणि सुरईत मद्य ओतू लागला. धारेचा खळखळ आवाज ऐकू येऊ लागला. आबू काकांना सगळं काही विचित्र वाटत होतं. ते नीटपणे खाऊही शकत नव्हते. सख्या तो मात्र शांतपणे मद्य सुरईत ओतत होता. मद्य खळखळ वाजत होतं. सुरई भरली तेव्हा सख्याने बाटली खाली ठेवली. ते एक वेगळंच दृश्य पाहत होते. भरलेलं भांडं मोकळं झालं पाहिजे. सख्या हसत हसत म्हणाला.
अबू काकांनी त्याला पुन्हा एकदा हाक दिली, सख्या. ते उठून उभे राहिले, खिडकीकडे पाठ करून. खायचं टाकून हे भांडं रिकामं करायचं सोडून उभा काय राहतोयस? दूर काय जातोयस? नको. अबू काकाने हातानेच नकाराची खूण केली. सख्या गालातल्या गालात हसला. त्याने सुरई दोन्ही हातांनी उचलली, आतल्या चमकदार द्रवाकडे शांतपणे पाहिलं आणि त्याने ती तोंडाला लावली. गटागट गटागट पिऊ लागला. अबू काकांचा जीव थरथरू लागला. सख्या सहजपणे सगळं करतोय. मद्याचा तिटकारा असलेला हा माणूस सहजच सुरई ओठांशी लावतोय. अबू काका आणखीन मागे सरकले. सख्या तटस्थपणे मद्य पित होता. अबू काका आणखीन कुणाला तरी हाक द्यायला पाहत होते. पण कोण होतं सख्या वाचून जवळपास? ते मागे मागे सरकत होते. सगळा पिकून गेलेला म्हातारा मद्य पीत होता. आराम खुर्चीखालचा काळा नाग वेटोळं सोडून खिडकीकडे सरपटू लागला. भिंतीच्या कडेकडून वळसे घेऊ लागला. बराच लांबलचक वाटत होता. काळा रंग शिसवी लाकडासारखा आतून झळाळी टाकत होता. थोड्या अंतरावर अबूकाका उभे होते. सख्याने सुरई टेबलावर ठेवली. खटकन आवाज आला. सख्याने भला थोरला ढेकर दिला. बाटलीभर उंची कडक मद्य पोटात गेलं होतं आणि सख्याच्या तोंडावर कसलाच फरक नव्हता. तो टेबलावर दोन्ही हात ठेवून मान तिरपी करून कनवाळूपणे पाहत होता. काळा सर्प त्याला दिसला होता. आला होतास? तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. पाहत राहिला. चाललास पण? चाललास? अबू काका सख्याकडे पाहत पाहत आणखीन मागे सरकले. सख्या काहीतरी स्वगतासारखं बोलल्याचं त्यांना कळत होतं. मद्य चढलं का? मुद्रेवरून तर तसं काही दिसत नव्हतं. तो आपल्याला काही विचारतोय का? पण त्याला त्याच्याजवळ जायचीही भीती वाटत होती. हा सख्याच का? अबू काकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सख्या मान वळवून पाहत होता. काळा सर्प खिडकीच्या गजांकडे आला होता. अबू काका आणि तो यात फार थोडं अंतर होतं. थोडे मागे सरकले असते तर त्यांच्या पायाला त्याची थंडगार काळी शेपटी लागलीही असती. पण सख्याच्या ध्यान लावलेल्या दृष्टीने ते बांधल्यासारखे उभे राहिले होते. सख्याचे ओठ हलत होते. सुखदुःखाचा टिपूसही नव्हता तिथे. काळा सर्प गजा आडून बाहेर जात होता. हळूहळू चालला होता. काळ्या रंगात लुकलुकणाऱ्या आकाशाखाली कुठेतरी सरपटत राहिला होता. अबू काका काठावर उभे असल्यासारखे उभे होते. मधली रिकामी थोडीशी उगीचच हालत असलेली आराम खुर्ची, त्याजवळचीच मेजवानीची मांडावळ, कोपऱ्यातली स्वच्छ पांढरी चौकट. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. काळोख पसरला होता. एखाद्या खूप पुरातन वटवृक्षासारखा. त्याच्या पारंब्या, त्याच्या फांद्या, त्याची पानं काही सुद्धा ओळखू येत नव्हतं. अबू काका आपोआप मागे वळले. सख्याची मान कलतीच होती. तो अजूनही पाहण्यात निमग्न होता. अबू काकांना वाटलं, नाही, आता मात्र कुणाला तरी हाक द्यावी. बेंबीच्या देठापासून हाक द्यावी. त्याने बाहेर पाहिलं. नक्षत्रांनी खचलेलं आकाश भूत, वर्तमान, भविष्यासारखं काळोखावर पसरून राहिलेलं होतं. कथा इथे संपली आहे. खानोलकरांनी या कथेमध्ये एक निराळाच प्रयोग केलेला आहे. कथेत सर्व ज्ञात आणि तरीही गूढ असं एक रहस्य लपलेलं आहे. जीवनाचं एक अनिवार्य सत्य, तत्वज्ञान त्यांच्या कथेतून उलगडत जातं. त्यांच्या हाक ह्या कथेमध्ये खानोलकरांपेक्षा जास्त
कवी आर्थिप्रभू दिसतात. हा ही एक कविताच आहे, मृत्यूची कविता. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.